हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी कायचनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज समर्थ सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय सविताताईंना वंदन, आदरणीय माधुरीताईंना वंदन। आपणा सर्वांना नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। 20 नंबरच्या श्लोकाचा विचार आणि त्याच्यावरचे एक थोड्या ओव्या आहेत, त्या ओव्यांचा विचार आपण करणार आहोत। थोडासा विचार आता बदलला, स्वधर्म आचरणाचा विचार सांगितलेला आहे। आणि जे स्वधर्म आचरण करून कुणाकुणाला कोणती गोष्टी प्राप्त झाली, स्वधर्म आचरण कशाबद्दल करायचं, त्याला ज्ञानोत्तर कर्मसुद्धा म्हणतात। असे ज्ञानोत्तर कर्म करणारे जीवनमुक्तसुद्धा कर्म करतात। कशासाठी कर्म करतात? आणि यासाठी भगवान श्रीकृष्णाने आता जनकराजांचं उदाहरण दिलेलं आहे। एकमेव उदाहरण असेल भगवद्गीतेमधलं, नाव घेऊन दिलेलं उदाहरण। बाकी उदाहरण कुणाचं नाव घेतलेलं नाही, भगवद्गीता कुणाचंही नाव घेत नाही। म्हणजे उदाहरणं देण्यासाठी, आदर्श सांगण्यासाठी कुणाचीही नावं घेतलेली नाहीत। लक्षणं खूप सांगितलेले आहेत, पण एकच व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे, जनक आणि जनकादी असे शब्द वापरलेले आहेत। म्हणजे इतर जे अंबरीष वगैरे राजे आहेत किंवा प्रल्हाद यासारखे राजे, असं गृहीत धरण्यासाठी जनकादी शब्द वापरला। पण मुळात मात्र जनक शब्द वापरला आहे भगवद्गीतेनं। यावरून जनकाचं मोठेपण आपल्याला लक्षात येतं की त्यांचंच एक उदाहरण भगवद्गीता देते। यावरून लक्षात येतं आपल्याला की ते जनक राजे जे आहेत ते कसे कर्मयोगी होते, आणि कर्मयोगी असून स्वधर्म कर्माचं आचरण करतसुद्धा जीवनमुक्ती अवस्थेला प्राप्त झाले। आणि जीवनमुक्त अवस्थेनंतरसुद्धा कर्म करत होते। या तिन्ही टप्प्यातला हा प्रवास आहे। ह्या तिन्हीचा टप्प्याचा विचार जर केला तर हे एवढे तिन्ही टप्पे सांभाळणं फार कठीण गोष्ट आहे, बरं काय। त्यामुळे सुरुवातीचा टप्पा म्हटलेला आहे की कर्म करणं, ज्याला स्वधर्म आचरण म्हटलेलं आहे। निष्काम कर्मयोगाचं आचरण करणं हा एक कर्माचा भाग आहे, तो केला असेल जनकाने। दुसरा भाग आहे की जसं स्वधर्म कर्म आचरण झालं त्यानंतर चित्तशुद्धी झाली, आणि चित्तशुद्धीद्वारे त्यांना मोक्षाची प्राप्ती झालेली आहे। आता मोक्षाची प्राप्ती झाली की नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते, कर्म करायचं काही शिल्लक राहत नाही। याचं वर्णनसुद्धा आपण मागच्या तस्य कार्य न विद्यते या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे। त्यांना कुठल्याही प्रकारचं कार्य करणं गरजेचं नसतं, आवश्यकता नसते। हा दुसरा टप्पाही जनकानेही ओलांडला, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेत, आणि त्यावेळी जीवनमुक्तीनंतर त्याला ज्ञानोत्तर कर्म ज्याला आपण म्हणतो ते कर्मसुद्धा त्यांनी करून दाखवलं। हे प्रवास कसा आहे आणि कसा असावा याचं वर्णन एक जनकाच्या उदाहरणावरून, आदर्शावरून आपल्या लक्षात येतं। फार मोठा आदर्श आहे भारतीय संस्कृतीसाठी, किंवा जे साधक म्हणून घेतात किंवा जे आत्मस्थितीमध्ये आता आहेत, जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे आदर्श बनलेत। साधी बाब नाही बरं काही, कारण बऱ्याच जणांनी नंतरच्या टप्प्यामध्ये कर्म करणं काही गरजेचं नाही त्यामुळे ते दुर्लक्षित झालेलं आहे। पण नंतरचा टप्पा जो आहे तो जनकाने सांभाळला, याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे। एक 5-6 ओव्यामधून माऊलींनी त्यांचं वर्णन करतात आणि विचारतात। काय श्लोक आहे बघा, 20 नंबरच्या श्लोकाचा विचार आपण करतोय। कर्मणैव ही संसिद्धी मा स्थिता जनकादया लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि। जनकादी विद्वान, क्षत्रिय,
चित्तशुद्धीला कारण असलेल्या कर्मानेच, म्हणजे कर्मत्याग न करता ज्ञान प्राप्त होऊन मोक्षाला प्राप्त झाले. कदाचित तू स्वतःला कृतार्थ मानित असेल असं भगवंत अर्जुनाला म्हणतात, तरीसुद्धा लोकांची स्वधर्माकडे प्रवृत्ती आणि आडमार्गापासून निवृत्ती व्हावी हे ज्याचं स्वरूप आहे, अशा लोकसंग्रहाकडे देखील दृष्टी ठेवून कर्म करणं योग्य आहे. आणि तुझ्यासाठी आदर्श कोणता अर्जुनाला सांगितलं तर तुझ्यासाठी आदर्श जनक आहेत. जनकाने जीवनमुक्तीनंतर कर्म केलेलं आहे. तू तर अजून साधक दशेमध्ये आहेस, मुमुक्ष आहेस, तुला स्वधर्माचं आचरण करावं लागेल, चित्तशुद्धी करावी लागेल, नंतर मोक्षाला पात्र होशील, जीवनमुक्ती स्थिती प्राप्त होईल, तरीही कर्म करावं लागेल. याचं वर्णन तुला मी आता सांगायला लागलोय. तू तर पहिल्यांदाच कर्म सोडायला लागलास. अर्जुनाला भगवंत सांगतात तू पहिल्यांदाच कर्म सोडायला लागलास. ज्यांनी 3 टप्प्यात कर्म केलं, त्या 3 टप्प्यात कर्म करणाऱ्या किंवा 3 टप्प्यांची स्थिती भोगणारे जे आहेत, त्या भोगणाऱ्या जनकाचं उदाहरण तुझ्यासमोर असू दे. लोकसंग्रह मी वापी शब्द वापरलेला आहे. लोकसंग्रहासाठी तरी काम करावं लागतं ज्ञानी माणसांना. जरी ज्ञानी झाले, निष्कर्मी स्थितीमध्ये आलेले आहेत, त्यांना काही काम करणं, त्यांच्यासाठी मिळवणं, प्राप्त करणं, बोलणं, लिखाण करणं, लोकांना मार्गदर्शन करणं, त्यातली एकही गोष्ट शिल्लक नसली तरीसुद्धा ते लोकांना एक आदर्श व्हावा म्हणून कर्म करत राहतात. कारण आपली ती जबाबदारी आहे. जी स्थिती त्यांनी भोगली त्या स्थितीचा आनंद इतरांना कसा कळेल हे सांगण्यासाठी ते काम करतात, त्यासाठी मार्गदर्शन करतात, त्यासाठी ग्रंथ लिहितात. त्यांना काही करायची गरज नाही. ते नाम घेतात म्हणजे घेऊन दाखवतात. आम्ही असं नाम घेतलं, स्वधर्माचं आचरण केलं, मुक्त स्थितीला प्राप्त झालो, तरीही सुद्धा आम्ही कर्म करायचं बंद केलं नाही. याचं एक उत्तम उदाहरण या श्लोकामधून देणार आहेत भगवान. आणि त्यासाठी माऊलींनी त्याच्यावरती फार सुंदर ओव्या केलेल्या आहेत. त्या ओव्यांचा पण आपण विचार करणार आहोत. हे जनकादी राजे जे आहेत हे कर्माद्वारे, म्हणजे कर्म करत करत परमसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे कर्माद्वारे मोक्ष प्राप्त होतो हा अर्धवट सत्याचा भाग आहे. कर्माने मोक्ष नाही, पण कर्म टाकून तरी मोक्ष आहे का, असा आणि मुद्दा तर्कासाठी आपण घ्यायला पाहिजे. कर्मानं मोक्ष नाही म्हणून सांगितलं, पण कर्म टाकून मोक्ष आहे का याबद्दल काहीच बोलले नाहीत वेदांतशास्त्र. कर्म सोडल्यामुळं मोक्ष आहे का सांगायला पाहिजे होतं ना, नाही सांगायला. कर्माने मोक्ष नाही फक्त सांगितलं, पण कर्म टाकून मोक्ष मिळतो हे सांगितलं नाही मात्र, किंवा मिळत नाही काहीच सांगितलं नाही. तर हा विचार मात्र इथे घेणं आणि लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की कर्म टाकून सुद्धा टाकता येत नाही. मागच्या काही 4-5 श्लोकामधून आपण पाहिलेलं आहे. तरीसुद्धा इथं म्हणतात की जनकादी आहेत, कर्माद्वारे मोक्षसिद्धीला प्राप्त झालेले आहेत, पण लोकांना वळण लावावं, लोकांची धर्मापासून प्रवृत्ती बाजूला जाऊ नये, अप्रवृत्तीचा एक गोंधळ निर्माण होऊ नये त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणून लोकसंग्रहासाठी, लोकसंग्रह शब्दाचा अर्थ आहे लोकांना वाईट गोष्टीपासून परावर्त करणं आणि चांगल्या मार्गाला लावणं, याला लोकसंग्रह शब्द वापरलेला आहे. त्यामुळे लोकसंग्रहासाठी, लोकांना वळण लावण्यासाठी कर्म करणं योग्य आहे असा हा श्लोक सांगतो. म्हणजे कर्म करायलाच पाहिजे, कारण कर्माच्याद्वारेच आपल्याला चित्तशुद्धी आणि चित्तशांतीचा लाभ होतो. चित्तशुद्ध आणि शांत झालं की ज्ञानासाठी पात्र होतं, म्हणजे तो ज्ञानामध्ये प्रविष्ट होतो आणि हळूहळू श्रीगुरूंच्या कृपेनं आणि वेदांताच्या चिंतनानं त्याला मोक्षाची प्राप्ती होती. असा हा क्रमविकास सांगितलेला आहे. त्या क्रमविकासाप्रमाणे जनकादी राजे पुढे गेलेत आणि त्यांनी विकास करून घेतला. आणि विकास शब्दाचा अर्थ काय आहे तर मोक्षाची प्राप्ती करून घेतली. माऊली काय बोलतात बघा, देख पा जनकाधिक कर्मजात अशेक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. माऊलींनी वर्णन केलेलं आहे बघा, देख पा जनकाधिक. देख पा म्हणजे अर्जुना हे बघ, हे लक्षात घे, जनकाधिक जे क्षत्रिय संपूर्ण वर्णविहित कर्माचा त्याग न करता कर्मजात म्हणजे वर्णविहित सगळी कर्म जी स्वभावगुणानं कर्तव्य कर्म ज्याला आपण म्हणतो त्याला कर्मजात शब्द वापरलेला आहे. हे कर्मजात अशेक, अशेक म्हणजे संपूर्ण, सगळं संपूर्ण वर्णविहित कर्माचा त्याग न करता, न सांडिता म्हणजे त्याचा त्याग न करता मोक्ष सुख पावते झाले, त्यांना मोक्ष सुख प्राप्त झालं. सोपी आहे ओवी, कळण्यासारखी आहे. कर्मजात अशेक म्हणजे संपूर्ण वर्णविहित कर्म,
एवढाच वेगळा अर्थ, वेगळा शब्द इथं आहे. न सांडिता म्हणजे त्याग न करता. आता या दोन्ही गोष्टी इथं वर्णन केलेल्या आहेत की जनकादी जे क्षत्रिय राजे होऊन गेले, या क्षत्रिय राजांना सुद्धा वर्णविहित कर्माचा त्याग न करता मोक्ष सुखाला प्राप्त झाले. म्हणजे कर्मानं मोक्ष नाही या सिद्धांताला थोडासा फाटा दिला तर तरीसुद्धा कर्म हे मोक्षाच्या आड येत नाही, हे जनकांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. आता लक्षात आपल्याला मुद्दा येईल बघा की कुठल्याही प्रकारचं कर्म जे आहे ते कर्म मोक्षाच्या आड येत नाही. आणि कोणत्या प्रकारचं? जे वर्णविहित स्वधर्माला अनुसरून जे कर्म केलं जातं ते कर्म मोक्षाच्या सुखाला आड येत तर नाहीच, पण मोक्ष सुखाची व्यवस्था लावून देतं. या एका उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी माऊलींनी सुद्धा आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा जनकाचं मोठेपण सांगितलेलं आहे. आणि ते मोठेपण कोणतं आहे? कर्म न टाकता त्यांना मोक्ष प्राप्त झाला. शुकासारखा एक वैराग्यशील पुरुषाला उपदेश करायला त्यांना त्यांच्यात आयुष्यात काय झाली? संधी प्राप्त झालेली आहे. श्रेष्ठ दर्जाचं वैराग्य कुणासारखं वैराग्य असायला पाहिजे? शुकासारखे वैराग्य ज्याचं, असं आपण समर्थांच्याबद्दल बोलताना बोलतो. कुणासारखं वैराग्य? तर प्रमाण म्हणून शुकाचार्यांचं वर्णन देतात. त्या शुकाचार्यांना त्यांनी काय केलं? अनुग्रहित केलेलं आहे जनकाने. ज्यांनी कर्माचा सिद्धांत पाळला त्यांनी अशा वैराग्यशील असणाऱ्या, ज्यांनी सगळ्या संपूर्ण संसाराचा त्याग केला, अशा एका सत्पुरुषाला मार्गदर्शन केलं. कुणी? ज्यांनी संसार केला अशा व्यक्तीनं, ज्यानं सगळा संसार केला, राज्य चालवलं, सगळ्या गोष्टी केल्या, तरी कर्माच्याद्वारे मोक्षसिद्धीला प्राप्त झाले. तेवढंच नाही तर शुकाचार्यासारख्या वैराग्य पुरुषाला उपदेश देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून जनकांचं नाव भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. त्यांचं मोठेपण आहे त्यामध्ये. म्हणून व्यासमुनींनी सुद्धा त्यांचेच मुलगा शुक म्हणजे शुकाचार्य हे व्यासमुनींचा मुलगा आहे. आणि ज्यावेळी जन्मले ते जन्मताच ते वैराग्यशील होते, जन्मताच मुक्तीचा अनुभव घेत होते, पण तरीसुद्धा काहीतरी कमतरता होती हे व्यासांच्या लक्षात आलं. म्हणून व्यासानेच त्यांना सांगितलं की तू जनक राजाकडे जा. त्यांच्या पाठोपाठ ते पळत होते आणि शुकाचार्य पुढं पळत होते. अरे थांब थांब, मी काय सांगतोय ते ऐक, असं आपल्या मुलग्याला म्हणत होते, पण त्याने ऐकलं नाही. त्यांना आपल्याला पण मुक्त आहोत अशा भावनेनं ते बाहेर पडले. पण जाता जाता व्यास ओरडून त्यांनी सांगितलं, तू गेलास तरी जा, पण एकदा जनक राजाला जाऊन भेटून ये आणि मग तू कामाला लाग. हे ऐकलं नाही बरं का. जशी सगळीच मुलं ऐकत नाहीत आई वडिलांचं, तसं त्यांनी ऐकलं नाही आणि पुढे गेले. आणि पुढे गेल्यानंतर जाता जाता रस्त्यानं सुद्धा शुकाचार्य चाललेले आहेत, व्यासमुनी आहेत. म्हणजे एका तलावामध्ये काही स्त्रिया जलक्रीडा करत आहेत. त्यांच्या अंगावर वस्त्रसुद्धा नाही. अशा वस्त्रहीन असलेल्या स्त्रिया आंघोळ करतात. आणि तिथून शुकाचार्य निघालेत. शुकाचार्य गेले तिथून, पण त्या स्त्रियांच्यावरती काही परिणाम झाला नाही. वर्णन कसं केले बघा. काही परिणाम झाला नाही. त्या लाजल्या नाहीत किंवा बुजल्या नाहीत किंवा त्यांना काहीच वाटलं नाही. शुकाचार्य तिथून निघून गेले. पण त्याच्या पाठोपाठ व्यासमुनी आले. व्यासमुनी आल्याबरोबर सगळ्या स्त्रियांनी आपली कपडे सावरली. म्हणजे जे वस्त्रहीन होत्या त्यांनी कपडे सावरले. त्याचवेळी त्या बोलणं झालं की व्यासाने विचारलं त्यांना की शुकाचार्य हे पुरुषच आहेत, ते आता गेलेत, आता मी त्याच्या पाठोपाठ आलो आणि मी तुमच्या आजोबासारखा आहे आणि तरीसुद्धा तुम्ही कपडे घाल. तुमच्यामध्ये अजून भेद आहे. स्त्रिया सगळ्या बोलल्या, तुमच्यामध्ये अजून स्त्री पुरुष भेद आहे. पण शुकाचार्यांच्याकडे भेद नाही. ते इकडं आले काय गेले काय आमच्यावर काही फरक पडत नाही. केवढं मोठं वैराग्य होतं. सांगण्याचा मुद्दा शुकाचार्याचा नाही बरं काय. आपण जनकांचं उदाहरण घ्यायला लागलोय. असा एक सत्पुरुष, असा एक वैराग्यशील पुरुष जनकाधिकांच्याकडे म्हणजे जनकांच्याकडे उपदेशासाठी जायला व्यासमुनींनी सांगितलं. आणि त्यामुळे पुढे गेलेत. आणि पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं म्हणजे व्यासांच्या पेक्षा सुद्धा स्त्रिया अशा जर बोलतात तर शुकाचार्याने लक्षात ठेवलं, माझ्याबद्दल स्त्रिया अशा बोलल्या याचा अर्थ मी जीवनमुक्त आहे. आणि माझे बाबा अजून जीवनमुक्त झालेले नाहीत, त्यांना ज्ञानाचा अजून विचार करावे लागेल, त्यांनी ज्ञान प्राप्त करावं लागेल. थोडीशी एक झुलूक त्यांच्या मनामध्ये आली की मी माझ्या बापापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि तसेच ते पुढे गेले. बघूया ठीक आहे म्हटले. म्हणतात बाबा तर जनकाकडे जावोच. आणि जेव्हा ते दरवाजावर गेले राजवाड्याच्या, त्यावेळी द्वारपालांच्याकडून निरोप दिला
मी शुकाचार्य जनकांना भेटायसाठी राजाला भेटायला तुमच्या आलेला आहे आणि परवानगी मागतो. द्वारपालाने लगेच जाऊन राजांना सांगितलं जनकांना की असे असे शुकाचार्य आलेत आणि परवानगी मागतात. तर ते म्हणले काय यायची काही गरज नाही. तर ते म्हणले संघ त्याग करून सुखी हो असा एक निरोप त्याला दे, बाकी काही सांगू नको. संघ त्याग करून सुखी हो. द्वारपाल आला आणि शुकाचार्यांना सांगितलं संघ त्याग करून सुखी हो असा निरोप तुमच्यासारखे आहे, माझ्याजवळ तुला देण्यासारखं काही नाही. म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे संघ त्याग करून सुखी हो. परत काही दिवसानंतर गेलेत. त्यावेळी ही जनकाने त्यांना आपली आत येण्याची परवानगी दिली नाही. तर सांगितलं काय, परत द्वारपालाकडून निरोप दिला संघ त्याग करून सुखी हो, माझ्याकडे तुला द्यायला काही नाही. आणि त्यावेळी शुकाचार्य बाहेर पडले आणि म्हणले मी कशाचा संघ करतो, मला संघ त्याग करायला सांगतात तर मी कुठल्या संघामध्ये आहे. संघ शब्दाचा अर्थ आहे आसक्ती, मी कुठल्या आसक्तीमध्ये आहे. आणि नंतर त्यांना समजलं शुकाचार्य हे नाव धारण करणारं जे माझं शरीर आहे त्या शरीराच्या संघामध्ये मी वावरतो आणि म्हणून मला हा संघ शरीराचा त्याग करावा लागेल. म्हणजे शरीराचा त्याग म्हणण्यापेक्षा देह आसक्तीचा त्याग करावा लागेल. आणि ही गोष्ट या शुकाचार्यांच्या लक्षात लगेच आली की संघ त्याग करून सुखी हो म्हणतात म्हणून. लगेच त्यांना बोध झाला आणि मी या अज्ञानाचा संघ, मी या शरीरापासून वेगळा आहे अशी जाणीव त्यांना झाली. आणि तिथंच बसले आणि 7 दिवस समाधी लागली त्यांना. शुकाचार्यांना 7 दिवस समाधी लागली आणि समाधीतून उठल्यानंतर जनकाने त्यांना दर्शन दिलं आणि म्हणले अरे आता उठ, जागा हो. आणि त्याला समजल्यानंतर म्हणले आता कसं वाटते सांग. आणि बघितलं सगळ्या जगाकडं, सगळी दृश्य पाहिलं. म्हटले ते शुकाचार्य हे विश्व सगळं ब्रह्मरूप आहे असं मला जाणवायला लागले. आता झालं म्हटले. जनक म्हणले, राजा म्हणले झालं, तुझा संघ त्याग सुद्धा सुटला, आता तुला करण्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यावेळी त्यांना समजलं की माझ्यात काहीतरी कमतरता होती. आणि दुसरी गोष्ट एक त्यांना समजली, माझे वडील व्यासमुनी जनकाकडे जा असं का म्हणत होते ते मला आत्ता समजलं. आई वडिलांची आज्ञा पालन करणं मुलांसाठी किती गरजेचं आहे त्या एखाद्या उदाहरणावरून समजतं. शुकाचार्यांनी ऐकलं नाही, पुढे पळाले. अहंकार आला आणि तो अहंकार घालवायसाठी जनकांच्याकडे जावं लागलं. जनकाने त्यांना उपदेश केला. उपदेश कसला, आता पिकलेलं फळ होतं ते, फक्त त्याच्यावरती फिनिशिंग टच शेवटचा राहिलेला होता. फायनल फिनिशिंग ज्याला आपण म्हणतो तेवढं शिल्लक राहिलेलं होतं. पिकेली या सेंद कडूपण गेले, ऐसे अम्मा केले पांडुरंगे, तुकाराम महाराज म्हणतात. जर पिकलेलं फळ असतं किंवा पिकलेलं पान असतं, साधी वाऱ्याची झुळूक पुरेशी असते झाडापासून बाहेर पडायला, संसारापासून मुक्त व्हायला. एक तत्वम अशी एवढीच शब्दांची गरज असते, बाकी काहीही लागत नाही अशा पिकलेल्या फळांसाठी. तीच अवस्था शुकाचार्यांची झाली. जनकाने फक्त तेवढंच काम केलं. म्हणून महाभारतामध्ये आणि भगवद्गीतेने सुद्धा जनक राजाचा इथं उल्लेख केलेला आहे. यावरून लक्षात येतं जनक राजा कर्मयोगी होते. एक योगिनी त्यांना राजवाड्यामध्ये भेटायला आली होती आणि योगिनी भेटायला आल्यावर समोर बसली तरुण मुलगी आहे, तरुण स्त्री आहे. म्हणून जनकाने आपली मान खाली घेतली, तिच्याकडे पाहिलं नाही. त्यावेळी ती योगिनी बोलली, अजून तुम्हाला स्त्री पुरुष असा भेद दिसतो का? जनक राजा काही बोलले नाहीत आणि तिथून उठून गेले. ती योगिनी त्यांच्या मार्गाने निघून गेली. योगिनीचं वाक्य बरोबर होतं बरं का. ज्यांना मुक्त अवस्था प्राप्त झाली त्यांना स्त्री पुरुष असा भेद दिसतो कसा, असं तिचं मत आहे. पण जनक राजाचं बरोबर कसं आहे बघा. जनक राजाने आता मुक्तीनंतरचा कर्मयोग जो आहे तो फॉलो केलेला आहे. आता मी परत धर्माप्रमाणेच वागणार आहे. मी जरी मुक्त झालो तरी मी धर्म सोडणार नाही. हे स्त्रियांच्याकडं जर मी टक लावून पाहायला लागलो तर हे धर्माच्या किंवा नीतीच्या नियमात बसत नाही. वास्तविक त्यांना पाळायची गरज होती काय, पालन करायची नाही. पण लोकसंग्रह मेवापी शब्द जो आहे बघा त्यामध्ये, म्हणून त्यांनी ते पाळलं. किती मोठेपण आहे बघा जनक राजांचं. आणि त्यामुळं इथं सुद्धा भगवंत म्हणतात अर्जुनाने सुद्धा जनक राजाचं उदाहरण समोर ठेवलं पाहिजे. कारण जनक राजा हा सगळ्यांसाठी आदर्श आहे. कुणाकुणासाठी आदर्श आहे,
जे स्वधर्म कर्माचं आचरण करणारे जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी. 2 नंबर, ज्यांनी मुक्त अवस्था प्राप्त झाली, त्यांनी लोकसंग्रहासाठी काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी. आणि जे लोकसंग्रहासाठी काम करतात मुक्त अवस्थेनंतर, त्यांनी कसं काम करावं तर जनकासारखं. किती सुंदर उदाहरण भगवंत देतात बघा, की म्हणून म्हटलेलं आहे कर्मणे वही संसिद्धा मा स्थिता जनकादया. ह्यासाठी शब्द वापरलाय फक्त जनक. कुठेही आपल्याला कुठल्या व्यक्तीचा उल्लेख आपल्याला या भगवद्गीतेमध्ये बघायला मिळत नाही. कुठल्याही व्यक्तीचं उदाहरण भगवद्गीतेने कधी दिलेलं नाही. एकमेव पुरुष आहे, एकमेव राजा आहे, एकमेव जीवनमुक्त आहे, त्याचं उदाहरण फक्त गीता देते. याचं कारण आता आपण बघितलं की हे अर्जुनाला सुद्धा उदाहरण द्यायचं होतं. जरी तुला जी तर ती अवस्था प्राप्त जरी अजून झाली नाही, तू स्वधर्म कर्माचं आचरण कर, मुक्त स्थितीपर्यंत येऊन राहा, मुक्त हो, आणि मुक्त झाल्यानंतर सुद्धा लोकांना वळण लावण्यासाठी काम करत राहा. हे सांगण्यासाठी जनकाचं उदाहरण तेवढं दिलेलं आहे. फार एक सुंदर श्लोक आहे, वर्णन करण्यासारखं आहे की ज्ञानी लोकांची स्थिती, सगळ्या ज्ञानी लोकांची स्थिती एकच असते बरं का. मग भले कोण तुकोबा असू देत, ज्ञानोबा असू देत, आणखीन कोण समर्थ असू देत, सगळ्यांची स्थिती, ज्ञानाची स्थिती जी आहे ना, आत्मस्थितीचा एकच भाव असतो. मार्गदर्शन करताना, ग्रंथ लिहिताना, तत्वज्ञान सांगताना शब्द वेगळे लिहिले असतील त्यांनी, मार्गदर्शन वेगळ्या पद्धतीनं केलं असेल, पण त्यांची भावस्थिती जी होती आत्मभावाची ती एकच होती. हे सांगणारा एक श्लोक आहे बघा. कृष्ण भोगी शुकस त्यागी नृपो जनक राघवो वशिष्ठ कर्म करताच पंचते ज्ञानीना समाहा. वर्णन फार सुंदर श्लोकामध्ये केलेलं आहे. आता ह्या श्लोक काय सांगतो बघा. कृष्ण भोगी शुकस त्यागी नृप जनक राघव. 2 राजांचं उदाहरण दिलं, एक वैराग्यशील पुरुषाचं उदाहरण दिलं, आणि साक्षात भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं. कृष्ण भोगी वर्णन करताना रसिकतेने जीवनाचा उपभोग घेणारा श्रीकृष्ण, किंवा वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले शुकाचार्य, राजकारभाराचा एवढा मोठा व्याप सांभाळून सुद्धा स्वतःची आत्मस्थिती न बिघडलेले 2 राजे, त्यामध्ये जनक आणि प्रभू रामचंद्र. आणि शेवटी सांगितलेलं आहे की जे वशिष्ठ मुनी आहेत यांनी पौराहित्य करायचे, ते वास्तविक काय करायचं गरज नाही, ते पौराहित्य करायचे, आणि ते करत करत सुद्धा मुक्त स्थिती नंतर काम करायचे. हे 5वं उदाहरण म्हणून ते म्हटलेलं आहे पंचते ज्ञानीना समाहा. म्हणजे काय, हे 5ही ज्ञानाच्या बाबतीमध्ये एकच आहेत, जरी कामं वेगवेगळे आहेत. भगवान श्रीकृष्णांचं कार्य जे आहे कृष्ण भोगी म्हटलेलं आहे. सगळ्याचा भोग घेऊन कृष्ण सुद्धा कसे आहेत, एक मुक्त आहेत, मुक्त अवस्थेमध्ये जगतात. शुकांचं जरी उदाहरण आहेच, शुक त्यागानं मुक्त झालेले आहेत, वैराग्य पुरुष आहेत. आणि राजामध्ये जनक आणि राघव. राघव शब्दाचा अर्थ आहे श्रीराम प्रभू, आणि जनक राजा, आणि वशिष्ठ हे त्यामधलं एक उदाहरण आहे. पौराहित्य करणाऱ्या मुनी, ऋषी मुनीमधलं उदाहरण दिलेलं आहे. हे 5ही जण जे आहेत त्या 5 जणांना उदाहरण दिले सगळ्यांसाठी. आपल्याला बोलायचा मुद्दा हा आहे की त्या जनकांचा उल्लेख आहे. त्यामुळे जनकांनी जी स्थिती सांभाळली ती स्थिती सांभाळायला अत्यंत कठीण गोष्ट आहे, अत्यंत कठीण. एक तर स्वधर्माचं आचरण करणं सोपं आहे, धरूया आपण, गृहीत धरूया, सोपं नाही पण सोपं धरूया आपण. त्यानंतर चित्तशुद्धी होईल आणि मोक्षाला सुद्धा पात्र होईल, ही थोडंसं सोपं धरूया. मोक्ष प्राप्त होईल, चित्तशुद्धी आणि चित्तशांतीच्या द्वारा मोक्ष प्राप्त होईल, हेही सोपं धरूया. पण जर मुक्त स्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा परत कर्म करणं आणि मुक्त स्थितीला धक्का न लावणं ही अत्यंत अवघड गोष्ट जनकाने केली. म्हणून जनकांचं उदाहरण भगवद्गीता आपल्याला इथं देते. या एका उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल, आम्ही भले संसारी जरी असलो तरी मुक्त होण्याची पात्रता आपल्यामध्ये भगवंताने अगोदर केलेली आहे. आपण पात्र आहोत मुक्तीसाठी, कारण 3 शब्द जे दुर्लभ आहेत म्हणून सांगितलेत ना, त्या तिन्हीतलं एक शरीराचा जो शरीर आम्हाला प्राप्त झालं ही एक दुर्लभ गोष्ट आहे, आणि ती दुर्लभ गोष्ट मला प्राप्त झालेली आहे. मग मी खरंच मुक्तीसाठी प्राप्त आहे. जर मी मुक्तीसाठी प्राप्त नसतो तर मला झुरळ किंवा गाढव किंवा कुत्रं मांजर काहीतरी केलं असतं. भगवंतानी मला जर मनुष्याच्या रूपामध्ये जन्माला घातलं तर निश्चितच मी मुक्त होण्याच्या पात्रतेचा आहे, किंवा भगवंताची इच्छा आहे की मी मुक्त व्हावं. त्यांच्याबद्दल नाही,
देवाबद्दल त्यांना काही बोलायचं नाही, देवदिकाबद्दल, देवदेवतांच्याबद्दल ते काही बोलत नाहीत. तर दुसरी गोष्ट, इतर जे पशुपक्षी प्राणी आहेत त्यांच्याबद्दलही नाही, फक्त ते मनुष्य प्राण्यालाच फक्त अधिकार आहे म्हणतात. मग मी मनुष्य आहे तर मला मुक्तीचा अधिकार आहे, आणि म्हणून मी इथं असताना, गृहस्थाश्रमामध्येच असताना, बायका मुलांना सांभाळत त्यांचे सगळी कर्तव्ये स्वधर्माचरणं वर्णविहित कर्म करून मी हळूहळू मोक्षापर्यंत जाऊ शकतो. मला त्यागायचं आहे फक्त एकच गोष्ट. जेव्हा शुकाचार्यांनी म्हटले, गुरुदेव जनकांना म्हणाले, मी आता निघालो, तुम्हाला दक्षिणा म्हणून काय देऊ, आणि दक्षिणा म्हणून काय देऊ असं विचारल्यावर जनक म्हटले, जगात ज्या ज्या गोष्टी म्हणून काही टाकाऊ एक असेल त्यातली एक कुठलीही टाकाऊ वस्तू मला दे, मला काही तुझ्याकडून नको आहे. मुक्त स्थितीमध्ये पात्र असलेले, मुक्त स्थितीला पोचलेले जे सत्पुरुष असतात त्यांची जगाकडून अपेक्षा नसते, मागणी काय नसते, ही त्यांची स्थिती आहे. त्यांनी काही कुणी जगानं काय करावं असं ते ठरवत नाहीत, कुठलीही अपेक्षा ठेवत नाहीत, आणि म्हणून ते म्हणले, जी टाकाऊ गोष्ट आहे ती माझ्यासाठी देऊन टाक. आता सगळीकडे बघितलं त्यांनी शुकाचार्यांनी की टाकाऊ काय आहे. त्यांनी दगड तिथं दिसला, हा दगड टाकाऊ आहे काय, तर दगड बोलायला लागला, मी टाकाऊ कसा आहे, माझ्यापासून घरं बनतात, माझ्यापासून इमारती बनतात, माझ्यापासून मंदिरं बनतात, मी टाकाऊ नाही. माती हातात घेतली, माती बोलू लागली, मी टाकाऊ नाही, माझ्यापासून सगळ्याच गोष्टी तयार होतात, पिकं बनतात, जन्माला ह्यातनं सगळी येतात, ह्यातच मरून जातात, त्यामुळे मी टाकाऊ नाही. विष्ठा घेतली मानवाची, ती बोलू लागले, मी टाकाऊ नाही, माझा उपयोग आहे. आता काय टाकाऊ असेल असा विचार शुकाचार्यांनी केला. तेही जीवनमुक्त स्थितीमधले पुरुष होते, सामान्य नव्हते. आणि शेवटी विचारपूर्वक त्यांनी सांगितलं की थोडा का असना माझ्याकडे अभिमान मी येताना घेऊन आलो होतो. एक छोटासा अहंकार होता, मी वडिलांना सुद्धा म्हटलो, त्यांचंही ऐकलं नाही, आणि मला त्यांच्या ऐकण्यामुळं मला त्या बायका बोलल्या त्यामुळं आणि माझा अहंकार वाढला होता. तुम्हालाही भेटायला आलो होतो ना, ते माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ नाहीत या आविर्भावातच आलो होतो, याचा अर्थ माझ्यामध्ये अहंकार आहे. आता सगळ्यात टाकाऊ गोष्ट कोणती असेल तर माझ्यातला अहम हाच तुमच्या चरणावर मी अर्पण करतो म्हणून सांगितलं. याचा अर्थ मुक्तीसाठी किंवा ही संन्यस्त अवस्था भोगण्यासाठी एक गोष्टीची गरज आहे, मी आणि माझं पण ज्याने टाकलं त्यांना ही स्थिती प्राप्त व्हायला अजिबात वेळ लागत नाही असं शास्त्राचं मत आहे. म्हणून आपणही तसंच करावं. जनकादी राजांनी ज्या गोष्टी केल्या आणि लोकसंग्रह सुद्धा करून दाखवला, तसं आपल्याला सुद्धा मुक्तीनंतरची अवस्था, मुक्तीपूर्वीचा स्वधर्माचरण, मुक्तीतली अवस्था आणि मुक्तीनंतरची ज्ञानोत्तर अवस्था, या तिन्ही अवस्थेचा उपभोग घेता येईल. वास्तविक बघायला गेलं तर तिन्ही अवस्था ह्या एकच आहेत, फक्त त्याची विभागणी करायची म्हणून. म्हणजे निष्काम कर्मयोग, 2 नंबरला मुक्त अवस्था म्हणजे चित्तशुद्धी, चित्तशांती, चित्तशुद्ध आणि शांतीनंतर मुक्त अवस्था, आणि मुक्त अवस्थेनंतरची ज्ञानोत्तरची कर्मयोग आणि ज्ञानोत्तर कर्म, या 3-4 पॉईंट जे आहेत ते टप्प्याटप्प्यानं आपण बघितले तर ते एकच आहेत. फक्त एक गोष्ट आपल्याला सोडावी लागेल, आणि ती म्हणजे आपल्यातली ममता आणि अहम, ह्या 2 गोष्टी सोडाव्या लागतील. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, अहम ममतेची या लवड सोडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची या दूतडी ढवळती ठेली. माऊली काय बोलतात बघा, की जन्म मरणाच्या येणाऱ्या ह्या कामनेमुळं, ममतेमुळं, अहंकारामुळं घ्याव्या लागतात. अहंकार आणि माझं पण जर गेलं, अहम आणि मम ह्या 2 गोष्टी ज्यांच्या गेल्या त्यांना जन्म मरण भोगावं लागत नाही. पण ज्यांच्याकडे आहेत अहम ममतेची या लवड सवडी, माते म्हणजे मला, न पावताची बापडी, बापडी म्हणजे हे सगळे जीव माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत. त्याला 2 अडसर आहेत. 2 कोणते अडसर आहेत? एक म्हणजे अहम आणि दुसरी आहे ममता. म्हणून या दोन्ही गेल्या पाहिजेत. दोन्ही जातील तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्या मुक्तीचा अनुभव प्राप्त होईल असं शास्त्र सांगत असतं. म्हणून एक काय म्हणतात, एक श्लोक फार सुंदर आहे, ही आहे, विसरलो होता मी. माता मरे तो एक फल, पिता मरे तो फल 4, आणि माता मरे तो फल, असं काहीतरी श्लोक आहे, आठवला नाही मला, आठवल्यानंतर सांगेन. पण अहम गेला, ज्याची ममता गेली त्यांना, म्हणून काय म्हणतात, देने को अन्नपान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान.
जर बुडून जायचं असेल ना तर बुडून जाता येते, फक्त अहंकार ठेवला तर. तरुण जायचं असेल तर आपल्याला लीनता सांभाळावी लागेल, आणि ही लीनता जर आपल्याकडे असेल, तीच लीनता जनकाने शुकाचार्यांना सांगितली, आणि म्हणून जनक राजे श्रेष्ठ ठरले. माऊलींचे 5व्या अध्यायामध्ये उभे आहे, चिंतन करावी, खूप चिंतन करावी अशी उभी आहे. मी माझे आईशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाची व्याख्या केलेली आहे. संन्यासी म्हणजे फक्त कपडे धारण केलेले आहेत आणि काहीतरी संन्यासाचा वेश आहे, संन्यासाच्या सगळे हावभाव आहेत. आणि जर नुसतं तेवढंच असेल आणि ज्याने मी आणि माझं टाकलं नाही ते संन्यासी नाहीत. मग कोण संन्यासी? ज्याने मी आणि माझे आईशी आठवण, फार अवघड शब्द वापरला, आठवण विसरले. दोन एकमेकाच्या विरोधार्थी शब्द एकाच ओवीत टाकण्याची पद्धत जी आहे माऊलींच्याकडे शिकण्यासारखी आहे. एकाच ओवीत दोन विरोधार्थी एक विरोधार्थी शब्दाची जोडी टाकतात. ते मी माझी आईशी आठवण विसरले. आठवण सुद्धा ज्यांची विसरली, नुसतं ते विसरणं नाही बरं का, ती आठवण येते मध्ये मध्ये. कोणती? मी टाकलेला आहे, मी माझापणा घालवला आहे, मी अहंकार माझा गेला, मी माझं सगळं सोडून आलो असं वाटतंय ना, तोपर्यंत संन्यासाची अवस्था नाही. संन्यासी कुणाला बोलावं? ज्यानं मी आणि माझं पण टाकलं, फक्त एवढं टाकलं. तर तो कुठं आहे याला फारसं महत्त्व नाही, तो मुक्तच आहे, तो संन्यासी आहे, अशी व्याख्या माऊली करतात. माऊलींचं हे ऐकण्यासारखं म्हणणं आहे बरं का, म्हणून लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे कुणी फॉलो केलेलं होतं? मी माझी आठवण विसरले अंतःकरण, जनक राजांनी. म्हणून जनकांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि जनकांना काय केलेलं आहे की चित्तशुद्धीसाठी कारण असलेला हा कर्मत्याग न करता सुद्धा त्यांनी मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. आणि लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून परत कर्मयोग आहे चालू आहे, परत कर्म करणं चालू आहे. म्हणजे कर्म करणं त्यांनी बंदच केलेलं नाही, तरी सुद्धा मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. हे मोठं उदाहरण आपल्याला आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे, देख पा जनका अधिक कर्म जात असेक, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. पुढे 153 नंबरची आणि 154 नंबरची ओवी एकसारखी आहे, साधारण समान असल्यासारखी आहे. या कारणे पार्था, म्हणून पार्था काय कर, होवावी कर्मी असता. तू काय कर, याकरता कर्म करण्याविषयी तुझ्या मनात आस्था असली पाहिजे. ही आस्था दुसऱ्याही एका प्रयोजनाने उपकारक आहे, दुसरा एक फायदा त्याचा आहे. हे अनेकही एक अर्था उपकारेल. उपकारेल म्हणजे दुसऱ्या एक फायदा त्याचा आहे. अनेक एक अर्थ म्हणजे दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर त्याचा दुसरा एक फायदा आहे. एक कोणता आहे? या कारणे पार्था होवावी कर्मी असता. तू जनकाचं उदाहरण घे आणि कर्मावरती प्रेम ठेव. तू कर्मयोगी हो, कर्म करत राहा. फक्त कर्म करण्याची पद्धत चुकू देऊ नकोस. कर्म करण्याची पद्धत श्रीगुरूंना विचार, शास्त्राला विचार, मी कर्म कसं करायला पाहिजे तसंच कर्म कर, तू मोक्षाला प्राप्त होशील. किती सुंदर आश्वासन मिळालेलं आहे संतांचं बघा आपल्याला. या कारणे पार्था होवावी कर्मी असता, हे अनेकही एका अर्था उपकारेल. 152 आणि 153 नंबरच्या ओवी, 153 आणि 154 पुढे सांगितले बघा. जे आचरता आपण पेया, देखी लागेल लोकाया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची. दुसरा अर्थ कुठला सांगायचा आहे बघा. पुढची 153 नंबरची ओवी अर्धवट आहे, म्हणून 154 नंबरची ओवी वापरावी लागेल. वरची ओवी बघा. या कारणे पार्था होवावी कर्मी असता, हे आणखी एक अर्था उपकारेल. आणि कुठला बघा. जे आचरता आपण पेया, आपण स्वधर्माने वागले असता, देखी लागेल लोकाया, लोकांना, सामान्य लोकांना वळण लागेल. देखी लागेल म्हणजे वळण लागेल. लोकाया, या म्हणजे इथल्या भूतलावरील मृत्यू लोकातील लोकांना वळण लागेल. तरी चुकेल हा अपाया शब्द वापरला. त्यामुळे हे लोक स्वधर्म नाशामुळे होणाऱ्या अपायापासून सहजच चुकतील, म्हणजे त्यांना नाश होणार नाही. स्वधर्म आचरण न केल्यामुळे जो त्यांचा तोटा होणार आहे तो सुद्धा होणार नाही. एक गोष्ट काय झाली तर स्वधर्माचं आचरण झालं, चित्तशुद्धी झाली त्याद्वारे, आणि ह्यामुळंच
मोक्षस्थितीला प्राप्त होणाऱ्या व्यक्तीनं जर काम केलं तर त्याचे दोन फायदे सांगितलेले आहेत. एक म्हणजे त्यांना स्वधर्म कर्माची आचरणाची एक सवय लागेल, आणि दुसरी गोष्ट त्यांना जो होणारा जो तोटा आहे त्या तोट्यापासून सुद्धा ते सावध होतील. दोन गोष्टी सांगितल्यात म्हणून म्हटलं, जे आचरता आपण पेया, आपणच जर त्याचं आचरण केलं, देखी लागेल लोकाया, लोकांना वळण लागेल तरी चुकवेल हा अपाया प्रसंगेची. पण हळूहळू त्यांचं हे स्वधर्म आचरणाच्या अभावी होणारा त्यांचा जो नाश आहे तो नाश सुद्धा टळेल. ह्या दोन गोष्टी एकाच वेळी घडतील असं माऊलींनी दोन्ही ओवीमध्ये सांगितलेलं आहे. 152 आणि 153 नंबरच्या ओवी सलग त्याचा आपण विचार करायला लागलोय. स्वधर्म आचरणाने लोकांना वळण लागावं आणि अहित होऊ नये, त्यांचा तोटा कोणताही होऊ नये, यासाठी तू कर्माचंच आचरण कर. तू कर्म करायला पाहिजे. त्याचं कारण सांगितलेलं आहे, कर्म सोडता कामा नये. का सोडायला नको पाहिजे कर्म, हे माऊली सांगतात बघा. हे सामान्य ना चित्तशुद्धीद्वारे त्यांचं परमहित कर्मानंच होणार आहे. चित्तशुद्धीद्वारे त्यांचं परमहित होणार आहे. सामान्य लोकांचं सुद्धा कुणीही स्वधर्माचं आचरण करावं, त्यांचं चित्त शुद्ध होणारच. तो शिकलेला असो नसो, त्यानं ग्रंथ वाचलेले असोत नसोत, फक्त त्यानं गुरुजनांच्यावर श्रद्धा ठेवली आणि त्यांनी शिकवलेला स्वधर्म जर आचरणात आणला, किंवा शास्त्र जर वाचलं असेल किंवा शास्त्र ऐकलं असेल आणि स्वधर्म आचरणाची व्यवस्था पाहिली असेल, तर त्याद्वारे सुद्धा त्यांना काय होईल की त्यांची चित्तशुद्धी होऊन परमहित साधेल. चित्त शुद्ध झाल्यावर सुद्धा कर्म सोडू नये, हा एक मुद्दा ह्या ओवीतून टाकलेला आहे. जरी चित्त शुद्ध झालं तर काही माणसं अर्धवट असतात. मग अशी म्हटलं ना, पिकलेलं आहे पण अजून खाली पडायच्या अवस्थेमध्ये नाही, असं फळ जे असतं ती म्हणजे चित्तशुद्धीची अवस्था आहे. चित्तशुद्धीनंतर पिकणं म्हणजे पूर्ण मुक्त अवस्थेमध्ये जाणं, ज्याला आपण स्थितप्रज्ञेचा विचार केलेला आहे. तो स्थितप्रज्ञेच्या अवस्थेमध्ये जाणं, ही स्थिती ही पूर्ण पिकलेली अवस्था आहे. पण जे अर्धवट असतात ना, त्यांनी चित्तशुद्धी झाल्यावर सुद्धा कर्म सोडू नये. आणि ज्ञानानंतर सुद्धा, समजा चित्तशुद्धीद्वारे मोक्ष प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञान झालं, तरीही प्रारब्ध कर्म शिल्लक राहतेच ना. मग प्रारब्ध कर्म शिल्लक आहे, त्यामध्ये त्यानं कर्म करावं. किती सोयी दिली आता बघा. कुठल्याही मार्गाने तू कर्मच करायला पाहिजे. तू आहेस सामान्य आहेस, मग स्वधर्माच्या आचरणाचं कर्म कर. तू मुक्त आहेस तर लोकांना वळण लावण्यासाठी कर्म कर. तसे सुंदर वर्णन आहे बघा. म्हणजे कर्म करायचं बंदच करू नकोस, सरळ भगवद्गीता सांगते. आणि आपण तरी काय म्हणतोय, नाही आता सोडलंय मी ते सगळं, काय विचार करत नाही. काय विचार करत नाही, काय सोडलंय? जरासा अंतर्मुख होऊन विचार केला तर लक्षात येतं काहीच सोडलेलं नसतं. फक्त सोडलेलं असतं वस्तुरूपानं असेल, संघरूपानं कुठं सोडलेला आहे. हा वस्तू त्याग आहे, पण संघ त्याग फार श्रेष्ठ आहे. आत्ता वर्णन केलं जनकाने काय दिलं, संघ त्याग करून सुखी हो. आणि ह्या संघ त्याग म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीद्वारे तू सुखी झाला पाहिजेस. प्रारब्ध कर्म शिल्लक राहतं, प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. त्यामुळं तू जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म कर. मग कर्म कुठलं कर? लोकसंग्रहाचं. लोकसंग्रह म्हणजे काय? मार्गदर्शन कर लोकांना आणि लोकांना वळण लाव. असं नाही रे बाबा वागायचं, असं वागायचं, असं वागू नये. का? मी तसं वागलोय ना, माझं बघ, मी वागलो आणि ज्ञान स्थितीमध्ये आलो म्हणून माझ्याकडे बघ. हे सांगण्यासाठी ते लोक कर्म करतात बघा. हे जनकाचं उदाहरण आहे. जनक म्हणतात माझ्याकडे बघा आणि कर्म करा, तसंच वर्णन आहे. म्हणजे सामान्यांनी दुसरं एक कारण आहे बा, कर्म का सोडू नये. आणि हे वर्णन का केलं तर सामान्यांनी निषिद्ध कर्माकडे जी त्यांची प्रवृत्ती आहे ती सुद्धा जावी. जर त्यांनी स्वधर्माचे आचरण जर सोडलं तर निषिद्ध कर्म करायला लागतील, जे करू नये ते करायला लागतील. म्हणून कर्म करायला पाहिजे. मग कर्म करायचंच आहे ना, मग निषिद्ध का करायचं? वर्णविहित स्वधर्माचं आचरण, निष्काम कर्मयोग का करू नये, म्हणून तो कर्मयोग केलाच पाहिजे असं मार्गदर्शन करण्यासाठी गरज नसताना सुद्धा ही माणसं जी आहेत ती ज्ञानोत्तर कर्माचं आचरण करतात. ज्ञानोत्तर म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा लोकांचा कळवळा येतो. कळवळा म्हणून या बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या तुकाराम महाराज म्हणतात. आम्हाला हे करायची काही गरज नाही, पण आम्ही करतो रे बाबा. कशासाठी? तर ह्या लोकांना वळण लागावं ही एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट लोकांनी चुकीचं वागून त्यांचा तोटा करून घेऊ नये म्हणून, म्हणजे त्यांचा कल्याण व्हावं ही गोष्ट,
आणि निषिद्ध आचरणाने त्यांचं अहित होऊ नये, या दोन कारणासाठी ज्ञानी कर्म करतात. हे जनकाच्या उदाहरण आपल्याला समजतं. म्हणून भगवान सांगतात, तुझी चित्त शुद्ध झाली नाही का? झाली नसेल तर कर्म कर. वास्तविक चित्तशुद्धी अजून पुरेशी झालेली नाही अर्जुनाची. पुढे काही अध्याय तो ऐकणार आहे, श्लोक ऐकणार आहे आणि त्याची चित्तशुद्धी होऊन तो मोक्षापर्यंत जाणार आहे. 18व्या अध्यायापर्यंत आपण बघू. पण इथं चित्तशुद्धीच्या मार्गावर असलेला अर्जुन आहे. त्याकरता बाबा तू कर्म कर, आणि तुला जर ज्ञान प्राप्त झालं असेल तर जनकासारखं आत्मस्थिती बिघडू न देता लोकसंग्रहासाठी कर्म कर. म्हणजे कर्मच कर, दुसरं काय करूच नको सांगितलेलं आहे. जरी तुला मुक्त व्हायचं असेल तर कर्म कर, आणि मुक्त झाल्यानंतर लोकांसाठी कर्म कर. म्हणून सतत कर्म करत राहा. हाय म्हणून परमात्म प्राप्ती करीस. कोणतंही गोष्ट, कोणतंही कर्म महत्त्वाचं आहे असं वाटता कामा नये. हे सगळ्यांसाठी सूचना आता गीताशास्त्र आपल्याला देतं. किंवा निष्काम पुरुषाची सर्व कामं जी आहेत ते भगवंताच्या प्राप्तीसाठी, प्रित्यर्थ, प्राप्तीसाठी नव्हे, भगवंत प्रित्यर्थ, ईश्वर प्रित्यर्थ कार्य करतात. म्हणजे ईश्वरानं माझ्याद्वारे काम करायची मला आज्ञा दिलेली आहे म्हणून मी करतो. मी ईश्वराचा वाहक म्हणून काम करतो. मी संदेश वाहक आहे. ईश्वरानं दिलेल्या आज्ञा त्या ग्रंथांच्या द्वारा किंवा कीर्तन प्रवचनाच्या द्वारा, निरूपणाच्या द्वारा लोकांच्या समोर मांडण्यात आल्या. ह्याचा अर्थ ते मेसेंजर म्हणून काम करतात, बाकी काय नाही. देवदूताचं काम करतात, दूत म्हणून काम करतात, बाकी काही करत नाहीत. म्हणून ईश्वर प्रित्यर्थ काम करतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवाशी आलो याचं कारणाशी. कुठल्या कारणाशी? जे वर्तले ऋषी ते साचव का भावे करावं या. म्हणजे जे ऋषी मुनींनी, जुन्या लोकांनी जे सांगितलेलं आहे ते सांगण्यासाठी, किंवा वेदांनी ज्या आज्ञा केलेल्या आहेत त्या आज्ञा कशा पाळाव्यात हे सांगायसाठी आम्ही वैकुंठात होतो. आम्हाला यायची काय गरज नव्हती, पण तुम्हासाठी आम्हाला खाली यावं लागलं, असं त्या अभंगात म्हणतात तुकाराम महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कुठल्या? जेवायला, खायला, नवीन नवीन कपडे घालायला आम्ही आलो नाही. गंमत आहे. इकडे तिकडे फिरायला आम्ही आलो नाही, किंवा आणखीन हे खाऊ ते खाऊ, मला अमुक अलंकार पाहिजे, मला तमुक अलंकार पाहिजे, यासाठी आम्ही आलो नाही. आम्ही आलो, लोकांचा कळवळा येतो आणि अज्ञानाच्या दलदलीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही आलो. म्हणजे हे लोकोत्तर लोकसंग्रहाचं काम करतात. म्हणून लोकसंग्रहाचे दोन उद्देश लक्षात येतात बघा. एक, लोकांची स्वधर्माकडे प्रवृत्ती वळवणे, आणि आडमार्गाला जाणारे लोक आहेत त्यांची त्यातून निवृत्ती करणे. एक प्रवृत्ती कोणती करायची त्यांच्यात? तर चांगलं काम कर अशी प्रवृत्ती निर्माण करायची. आणि दुसरी निवृत्ती कशाची करायची? की जे अपायकारक आहे ते करू नका, निषिद्ध कर्म करू नका. यासाठी जनकासारखे राजे काम करून दाखवतात. अर्जुना, तू जनकाचा आदर्श घे आणि युद्धाला सामोरे जा, तुला पाप लागणार नाही. शेवटचा उपदेश भगवान श्रीकृष्ण ते त्यामध्ये करतात. आपण 153 आणि 154 होईपर्यंत पाहू शकलो. वेळ संपलेला आहे, थांबावं लागतं. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.